वेबसाईट आहे skilltabpro.com AI. 100 AIचे टूल आपण इथं दिलेले आहेत टास्कच्या स्वरूपामध्ये. सेंटर कोड 1 2 3 पर घेऊया. तुला डमी लॉग इन करायचं असेल तर तुम्हाला डमीचा ID पासवर्ड आम्ही शेअर करतो. हे सेंटरचं लॉग इन झालं. तर सेंटरचं लॉग इन झाल्यानंतर सेंटरकडे काय काय कंट्रोल आहेत, तर सेंटर ठरवू शकतो की कोणत्या असाइनमेंट विद्यार्थ्यांना दिसल्या पाहिजेत. इथं 100 असाइनमेंटची लिस्ट तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि त्यातल्या कोणत्या 5 किंवा 10 असाइनमेंट विद्यार्थ्यांना दिसल्या पाहिजेत त्याची लिस्ट तुमच्याकडे असणार आहे. बरं, तुम्ही डिसाईड करायचं. तुम्ही बघा, हे व्ह्यू कॅन्सल केला किंवा व्ह्यू हे आता विद्यार्थ्यांना दिसेल. आता हे असाइनमेंट विद्यार्थ्यांना दिसणार नाही, इतकं सोप्या पद्धतीने दिलेलं आहे. त्यात काय काय दिलेलं आहे, टास्क दिलेला आहे. टास्कमध्ये त्यांना सांगितलं की बेसिक आहे, ॲडव्हान्स आहे का इंटरमिजिएट आहे. बरं, कोणतं टूल वापरायचं त्याचं नाव दिलेलं आहे आणि बेसिकमध्ये प्रत्येकाचं नाव दिलेलं असेल. इंटरमिजिएटसाठी आपण नाव दिलेलं नाही आहे, त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांनी सर्च करावं अशी अपेक्षा आहे. आणि ॲडव्हान्समध्ये आपण त्याला एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये, दुसऱ्या फॉर्ममधून तिसऱ्या फॉर्ममध्ये गेल्यानंतर मग आउटपुट कसं येईल हे शिकवणार आहोत. इथं टेक्स्ट टू व्हिडिओ बनवायला सांगितलेलं आहे. धबधब्याला खाली बसलेला वाघ एक 5 सेकंदाचा व्हिडिओ त्याला जनरेट करायचा आहे. तो विद्यार्थी जनरेट करतो. विद्यार्थ्याने जनरेट केल्यानंतर त्याला अपलोड करायची संधी आहे आणि ते एका पोर्टलवरती सगळ्यांना दिसणार आहे. ते कसं आहे ते पाहूया आपण. त्यापूर्वी इथं पाहूया आपण 1 बाय 1 विद्यार्थ्याचं लॉग इन क्रिएट करू शकतो किंवा तुमच्याकडं एक्सेल शीट असेल तर एक्सेल शीटद्वारे सुद्धा आपण 100 200 500 विद्यार्थ्यांचे लॉग इन एक साथ क्रिएट करू शकतो. आता प्रत्यक्ष विद्यार्थ्याचं लॉग इन करून बघूया विद्यार्थ्याला कसं दिसत आहे. आता इथं सेंटर कोड टाकून विद्यार्थी लॉग इन करेल. विद्यार्थ्याने लॉग इन केल्यानंतर त्याला असाइनमेंट दिसतील. असाइनमेंट दिसल्यानंतर त्याने किती अपलोड केलेले आहेत, किती असाइनमेंट केलेले आहेत त्याचा आकडा त्याला दिसणार आहे. जर त्यांनी असाइनमेंट पूर्ण केली तर तो अपलोडही करू शकतो. अपलोड कसं करायचं आहे, काय नाही, फक्त या बटनावरती क्लिक करायचं. क्लिक झालं की डायरेक्टली फोल्डर ओपन होईल आणि त्याने त्या असाइनमेंट तिथं टाकायच्या. इतक्या सोप्या पद्धतीने त्याला वापरता येणार आहे. आणि त्यांनी अपलोड केलेलं असाइनमेंट त्याला एकट्याला दिसणार नाहीत, त्याच्या सर्व मित्रांना आणि पॅरेंट्सला पण दिसतील. त्यासाठी आपण काय केलेलं इथे एक पब्लिक पोर्टफोलिओ बनवलेलं आहे. हे सगळं मोबाईलवरनं सुद्धा सहजपणे ॲक्सेस करता येणार आहे. पब्लिक पोर्टफोलिओवरती गेल्यानंतर पॅरेंट्स आपल्या विद्यार्थ्याचा रोल नंबर सर्च करतील किंवा नाव सर्च करतील आणि त्याच्या फोल्डरमध्ये काय काय सेव्ह आहे त्यांना बघता येईल. तर व्हिडिओ, इमेज, PDF, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट या सगळ्या असाइनमेंट सेव्ह होणार आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला ही गुगलची वेबसाईट आहे. ही गुगलची वेबसाईट तुमच्याच गुगल ड्राईव्हमध्ये असणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काही पेजेस क्रिएट करू शकता. त्यावरती तुम्ही बेस्ट असाइनमेंटचे व्हिडिओ, विद्यार्थ्यांची नावं, त्यांच्या असाइनमेंट या सगळ्या गोष्टी ठेवू शकतात. अशा पद्धतीने सगळं पोर्टल आहे. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एकत्र दिलेल्या आहेत. काय काय मिळतं तुम्हाला या पोर्टलमध्ये, एकतर 100पेक्षा जास्त टास्क आहेत. नंबर 2 विद्यार्थ्यांचं लॉग इन आहे. नंबर 3 सेंटरचं लॉग इन आहे. नंबर 4 सेंटरसाठी एक स्वतंत्र वेबसाईट आहे ज्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे आउटपुट्स बघायला मिळणार आहेत, पॅरेंट्सला, शिक्षकांना सुद्धा. आणि पॅरेंट्सला, शिक्षकांना दिसणारच आहे. पाहिजे तर शिक्षकांना इथून त्या असाइनमेंटला दुरुस्ती सुद्धा करता येणार आहे किंवा नको असलेल्या असाइनमेंट डिलीट करण्याचे अधिकार इथं दिलेले आहेत. सेंटर लॉग इनमध्ये सेंटरला दिलेले आहेत. अशा पद्धतीने हे पोर्टल काम करतं. MSCच्या विद्यार्थ्यांना 100पेक्षा जास्त टूलचा टास्क देण्यासाठी ह्याचा उपयोग करता येईल तुम्हाला, किंवा AIचा एक मास्टर क्लास सुरू करता येईल तुम्हाला. 2 ते 2.5 महिन्याचा कोर्स घेता येईल. विद्यार्थ्यांकडनं 5,000 रुपये फी घेता येईल. त्यासाठी तुम्हाला फक्त एक टूल आवश्यक असणार आहे. अधिक माहिती करता तुम्ही संपर्क करा.